नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यात पहिले तुम्ही मला कमेंट करा की कसा गेला आत्ताचा जो मॅथ पार्ट सेकंडचा जो पेपर होता जॉमेट्रीचा, तो कसा गेलेला आहे लवकर कमेंट करा। आणि त्याआधी मी सांगू इच्छितो की भरपूर जण म्हणतात सर तुम्ही दिलेलं काही जे येत नाही, पण मी तुम्हाला प्रूफ देखील दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवते। सगळ्यात पहिले तुम्ही जा तुमच्या पेपरच्या पान नंबर 10 वरती जर गेलात, तुमच्यासमोर बोर्डाचा पेपर असेल, पान नंबर 10 वरती गेलात तर थेरम मी आत्ताच अपलोड केले होते। ठीक आहे, चौथा क्वेश्चन पहा, बी मधला चौथा पहा। या ठिकाणी मी टिक देखील केला। तर माझे यूट्यूब चॅनल आहे, या ठिकाणी पहा गजब मराठी स्टडी, या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे। आणि यामध्ये मी सकाळी जो 21 तासापूर्वी जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पहिल्याच याच्यावर जो थेरम आहे, या ठिकाणी पहा, सांगणार नाही कारण मागं घेऊया थोडंसं। थेरम्समध्ये मी अपलोड केला होता, BPT थेरम या ठिकाणी आला होता। पहा तिथं काय, इफ अ लाइन पैरेलल टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, ठीक आहे, देन द लाइन डिवाइड्स साइड्स इन सेम प्रोपोर्शन। या ठिकाणी देखील तोच प्रश्न आहे। इफ अ लाइन टू बी इथं पहा, एक मिनटं, हां, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion। तोच क्वेश्चन म्हणजे पहिलाच मी सकाळीच अपलोड केलेला आहे। या ठिकाणी 254 व्ह्यूज आहेत 21 तासापूर्वी गजब मराठी। तुम्ही सर्च करून पहा, चॅनलवरती गेला तर या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरलाच तो व्हिडिओ दिसेल। या ठिकाणी पहा IMP थेरम्स म्हणून, आणि 1 नंबरला तो थेरम मी दिलेला आहे। त्यामुळे मी जे सांगतो त्याच्यातलं येतं। आणि किती मार्क्सला होता? 3 मार्क्सला होता। किती? 3 मार्क्सला आला होता। म्हणजे पहा, 3 मार्क्सचं मी सकाळी सांगितलं होतं, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, मी काय देतो हे देखील पाहत जा, ठीक आहे। तर चला क्वेश्चन पेपर सेट्स सॉल्व करू। तर पहा इथं, तर पहा आता क्वेश्चन नंबर 1 मधला ए मध्ये पहिल्याचा आन्सर होतं ए, ऑप्शन नंबर ए, पहिल्याचा आन्सर ऑप्शन नंबर ए, ज्याने लिहिलं आहे पण त्याचं एकदम सोपा केला आहे, त्याने आत्ताच कमेंट करून ठेवा मला की भरपूर सोपा गेला आहे सर पेपर, आणि ज्याला अवघड गेला आहे त्याने देखील करा, ठीक आहे। त्यानंतर सेकंडचं देखील ए होतं, थर्डचं देखील सी होतं 0, आणि फोर्थचं तुम्हाला या ठिकाणी 6 होतं, म्हणजे सी होतं। आता बीमध्ये तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर 4/9 होतं, पहिल्याचं 4/9 अशा पद्धतीने होतं, आणि रेशोमध्ये लिहिलं तर 4:9 अशा पद्धतीने होतं, ठीक आहे। त्यानंतर सेकंडचं काय होतं की तुम्हाला एक्सटर्नली तुम्हाला फक्त काय करायचं होतं, 5 मधून 3 प्लस करायचे होते, कारण की ते एक्सटर्नली, जर इंटरनली असतं तर तुम्हाला मायनस करावं लागले असते, पण एक्सटर्नल त्याच्यामुळे प्लस करावं लागेल। 5 + 3 म्हणजे तुमचं किती? 8 या ठिकाणी उत्तर याचं आले असेल, ठीक आहे। तुम्हाला लिहायचं होतं, ठीक आहे, त्या ठिकाणं लिहायचं होतं। त्यानंतर साईडचा या ठिकाणी याचा आन्सर 10 सेंटीमीटर होतं, याचं tan 45 होतं, ठीक आहे। त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी देखील भरपूर इझी होती। या ठिकाणं इन्स्क्राइब अँगल थेरम यूज होत होता। सेकंड ॲक्टिव्हिटी जर सोडली असेल तर ही इझी होती, ही जरी नाही सोडली तुम्ही तर ही देखील भरपूर इझी होती। पहा, एक ट्रायंगल दिला आहे आणि पायथागोरस थेरम अप्लाय करायचा, फक्त या ठिकाणी बॉक्समध्ये EC² लिहायचं होतं, त्यानंतर इथं sin θ cos θ आणि 1 लिहायचं होतं, बस झालं, विषय संपला। या ठिकाणी साईड स्क्वेअर, त्यानंतर इथं 196, ठीक आहे, या ठिकाणी 196 होतं, इथं 196 होतं। त्यानंतर इथं πr² होतं, ठीक आहे, πr², त्यानंतर इथं 42, बरोबर आहे। त्यानंतर जर याचं रेडियस ऑफ 63.5 एनी 4 होते, ठीक आहे। हा क्वेश्चन नव्हता घेतला आपण। पहा या ठिकाणी हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे, त्या ठिकाणी काय अप्लाय करायचं होतं, तुम्हाला सांगितलं पायथागोरस थेरम अप्लाय करायचा होता। तर याचं उत्तर काय आलं सर लवकर कमेंट करा। 9चा स्क्वेअर 81, ठीक आहे, 9चा स्क्वेअर 81, आणि 12चा 144, 81 + 144, 5, 9, 10, 11, 12, 25 आन्सर होतं याचा, ठीक आहे, 25 आन्सर होतं ह्या सेकंडवाल्या क्वेश्चनचं। त्यानंतर थर्डमध्ये जाऊया। थर्डमध्ये देखील काय होतं,
1/2 या ठिकाणी हा अँगल लिहून 1/2 इंटू हे 2 आर्क लिहायचे होते आणि त्याची मायनस करायची होती 125 मायनस 37. ठीक आहे, 125 मायनस 37 ते उत्तर आलेलं समजा किती 88 नाही का दिवस 88 येत आहे. 1/2 इंटू 2 1 2 2 2 4 सॉरी 2 4 8 आणि 2 4 8 44. या ठिकाणी त्याचं उत्तर काय होतं 44 होतं. 44 डिग्री होतं. ठीक आहे, 44 डिग्री याचं थर्डवाल्याकडून. त्यानंतर फोर्थमध्ये काय होतं की तुम्हाला स्लोप फाइंड करायचा होता. हे देखील सोपं होतं. त्यानंतर याला x1 y1 मानायचं होतं. या ठिकाणी स्पेअरचा फॉर्म्युला काय होता 4πr. ठीक आहे, तर त्याने सोडवायचं होतं. खूप इझी होतं ते देखील. ही ॲक्टिव्हिटी देखील इझी होती. ॲक्टिव्हिटी सांगायची गरजच नाही कारण की त्यामध्ये काय जसं आहे तसंच लिहावं लागतं. बीमध्ये सॉल्व लिहून कोणताही एक सोडायचा होता. या ठिकाणी AB घ्यायचं होतं. त्यानंतर AB त्या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं होतं x2 - x1 प्लस y2 - y1 आणि त्यानंतर परत BC घ्यायचं होतं आणि BCमध्ये पण तेच लिहायचं होतं आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं आलेलं उत्तर या ठिकाणं कोलिनियर आहेत का नाही ते सांगायचं होतं. ते कोलिनियर आहेत. या ठिकाणी 2 ट्रायंगल काढायचे. याचं संपूर्ण सोल्युशन आपण 7 वाजता लाईव्हमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी 2 ट्रायंगल काढणार आहेत. ठीक आहे, 2 ट्रायंगल या ठिकाणी समजा आता तर पहा अशा पद्धतीने 2 ट्रायंगल काढायचे होते. या ठिकाणी सेंटीमीटर बरोबर AB/LM अशा पद्धतीने करून तुम्हाला डिवायडेशन 4.4 असं उत्तर आले असेल. त्यानंतर मग ह्या ठिकाणी हे काढायचं होतं. ठीक आहे, 2 ट्रायंगल अशा पद्धतीने. त्यानंतर होतं सेगमेंट PM. हे देखील खूप सोपं होतं. कोणता थेरम वापरायचा त्या ठिकाणी आपण शिकवलेला आहे राव. काय तुम्ही म्हणतात आपण शिकवलं काहीच नाही. काय या ठिकाणी पहा तर पहा या ठिकाणी एक ट्रायंगल काढायचं होतं. एक PM त्या ठिकाणी एक मीडियन काढायची होती आणि तुम्हाला फक्त काय ॲपलनेस वापरायचं होतं. PQ/PR = 2PM/2 QM आणि झालं. या ठिकाणी PQ डायरेक्ट व्हॅल्यू दिली होती 290. ती डायरेक्ट पुट करायची होती. 9P2 × 9² 81 × 2 किती 161 येत असेल. ठीक आहे, 161. मग ते इतकं इझी होतं यार. काय इझी क्वेश्चन पेपर होती तरी लिहिली नसेल काही नाही. ठीक आहे, आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रूव्ह दॅट हा थेरम मी सांगितलेला आहे. अजून काही जणांना विश्वास नसला तर यूट्यूबला जा. या ठिकाणी सर्च करा गजब मराठी स्टडी. पहिलाच थेरम आहे पहिला अपलोड केला आहे मी. सकाळीच अपलोड केला तो. त्यानंतर सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, कोणतेही 2 सोडायचे. हा देखील इझी होता आणि हा देखील इझी होता. याच्यामध्ये काय एक सिलेंडर काढून रेडियस दाखवायची होती. R1 सिलेंडर R2. त्यानंतर हा देखील सोपं होतं. कोणतेही 2 सोडायचे होते. आता याचं पूर्ण तुम्ही म्हणताना याचं सोल्युशन कधी पण ते संध्याकाळी 7च्या लाईव्हला आपण देऊया. त्यानंतर क्वेश्चन सॉल्व एनी क्वेश्चन ऑफ 5. भरपूर जणांनी ही सोडली नसेल. या ठिकाणी पहा कसं होतं याचं ॲन्सर तर मी सांगतो. या ठिकाणं मी पहिला दाखवतो. ठीक आहे, पहा आता राईट आन्सर इन ड्रॉ द फिगर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी काय ABCD ट्रॅपेझियम. या ठिकाणी समजा हा ट्रॅपेझियम आता सरळ तुम्ही स्केलने काढू शकता. या ठिकाणं समजावण्यासाठी मी काढला आहे. AB पॅरलल टू CD. या ठिकाणी आपण दाखवले AB जी पॅरलल आहे 2 रेषा देऊन तुम्ही CD अशा पद्धतीने दाखवले असेल. त्यानंतर डायग्राम ऑफ ट्रॅपेझियम पहा इंटरसेक्ट कुठं इंटरसेक्ट करतात ॲट पॉईंट Pमध्ये लिहायचं होता 2 डायगोनल्स आहेत. ठीक आहे, या ठिकाणी डायगोनल्स पण शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर होतं Aचं झालं तुमचं. Aचं हे ॲन्सर झालं. आता पहा राईट एनी 1 पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय तर याचा समजा अँगल हा अल्टरनेट याला हा आहे. ठीक आहे, कोणाला ADPला अल्टरनेट आहे. ADPला CBP हा अल्टरनेट आहे असं लिहायचं होतं. त्यानंतर अपोजिट अँगल किती इझी होतं. टेस्ट या ठिकाणी SAS टेस्ट होती. ठीक आहे, SAS टेस्ट. साईड अँगल साईड टेस्ट. ठीक आहे, आणि नेम द सिमिलरिटी अँड टेस्ट. सिमिलर ट्रायंगल कोणते ते लिहायचे होते. ठीक आहे, ABP आणि DCP हे 2 सिमिलर ट्रायंगल आहेत. आपण या ठिकाणी सिमिलर पण दाखवलेले आहेत त्यामुळे ते लिहिले. ते ठिकाणी भरपूर सोपं 3 मार्क्स घेतले तुम्ही. काहीच नव्हतं याच्यामध्ये काहीच.